त्याच्यानंतर आता आहे तुमचा सगळ्यात पहिले फॉलिक्युलर. काय आहे तुमचं? फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज कोणाची आहे? ओव्हरियन सायकल. ओव्हरियन सायकल. आता थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त सांगेन कालपेक्षा, ठीक आहे, म्हणजे थोडं डिटेलमध्ये राहील. सगळ्यात पहिले काय होतं असेल, म्हणजे जर सायकल जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कुठून करता? सगळ्यात पहिली ही कॅल्क्युलेट म्हणजे समजेल का? जर पहिल्यांदा येत असेल तर ती सायकल तेवढ्या दिवसाची आहे समजेल का? काहून नाही समजेल? तुम्ही कॅल्क्युलेट कुठून करता? एंड काय? अरे बिंदास बोला, काय एंड झाल्यापासून? नंतर कॅल्क्युलेट करतो, बरोबर ना? मेन्स्ट्रुअल सायकल एंड झाल्यापासून किंवा ब्लिडिंगचा जो फर्स्ट डे असेल तिथून तुम्ही कॅल्क्युलेट करता. तर त्या बच्चूमध्ये फिमेलमध्ये कधी मेन्स्ट्रुअल सायकल आलीच नाही, फर्स्ट टाइम येत आहे, तर ते कॅल्क्युलेट करणं अवघड आहे ना. तर तुम्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिले काय राहायला पाहिजे? मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज आली तिथूनच म्हणेन ना की आता हे नेक्स्ट सायकल बिगिन झाली म्हणून मेन्स्ट्रुअल सायकल पासून. तर आपण असं समजू हे फर्स्ट टाइम मेनार्चवाला नाहीये, हा बच्चू मेनार्चवाला नाहीये. हा जो बच्चू आहे याच्यामध्ये एक ऑलरेडी सायकल होऊन गेली आहे. तर ऑलरेडी सायकल झाली आहे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल श्रेडिंग चालू आहे, एंडोमेट्रियलची लेअर श्रेडिंग चालू आहे, तर ब्लिडिंग झाली आहे. तर ब्लिडिंग का बरं झाली सगळ्यात पहिले सांगा, की इथे ब्लिडिंग का बरं झाली? की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाली. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाली म्हणून तिथे नवीन सायकल चालू झाली. समजले ना? ते पाहू आपण ऍट द एंड जेव्हा मेन्स्ट्रुअल फेज मध्ये येऊ की प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल का बरं कमी झाली असेल ते पाहू आपण. पण सध्यासाठी एवढं समजा की या ठिकाणी आपण फॉलिक्युलर फेज पाहता, म्हणजे सगळ्यात पहिली फेज ओव्हरियन सायकलची, की ते फॉलिकल्स कशा रीतीने मॅच्युअर होत आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले काय झालं असं इथं? सगळ्यात पहिले काय झालं असेल इथे? सगळ्यात पहिले जे झालं असेल ते असेल की ते प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल पूर्ण डिक्लाइन झाली. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल पूर्ण कमी झाल्यामुळं हायपोथॅलॅमस जो असेल, हायपोथॅलॅमस जो आहे ठीक आहे, सगळ्यात पहिले इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन कमी झाला. हायपोथॅलॅमसनी काय केलं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जो कमी झाला ते सेन्स केलं की प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाली आहे. म्हणून प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाली तर हायपोथॅलॅमसला काय समजलं की तिथे ब्लिडिंग झाली आहे. ठीक आहे, म्हणजे ब्लिडिंग झाली आहे म्हणजे आता हायपोथॅलॅमसला नवीन जो साठा असेल ओव्हरीज मध्ये त्याच्यातले 5 ते 15 काढण्यासाठी रेडी व्हायचा आहे. क्लिअर झालं? तर सगळ्यात पहिले हायपोथॅलॅमस काय करेल? त्याचा आर्क्वेट जो न्यूक्लियस असेल ना तो रिलीज करेल GnRH. GnRH जाईल तुमचा, हा झाला पोस्टेरियर पिट्युटरी, हा झाला तुमचा अँटेरियर पिट्युटरी. तर यांच्यामध्ये वॅस्क्युलर कनेक्शन आहे, यांच्यामध्ये वॅस्क्युलर कनेक्शन आहे. असं असतं नाही फेकून दिला GnRH ने अँटेरियर पकडला, नाही. यांच्यामध्ये काय असेल? अँटेरियर, यांच्यामध्ये काय असेल? यांच्यामध्ये असेल वॅस्क्युलर कनेक्शन. थ्रू दिस वॅस्क्युलर कनेक्शन इथून काय रिलीज होणार आहे? GnRH, दॅट इज गोनॅडोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन. आणि हा जो अँटेरियर पिट्युटरी मधून GnRH गेला तर हा कुठे जातो? हा जातो सरळ सरळ ओव्हरीज मध्ये. हा कुठे गेला? GnRH हा गेला ओव्हरीज मध्ये गेला. ठीक आहे, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, ओव्हरी, ऍक्सिस, तर तिन्ही कंबाईनली काम करेल, बरोबर ना? तर GnRH गेला ओव्हरीज मध्ये. आणि गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन बद्दल अजून एक गोष्ट की नावात काय आहे? गोनॅडोट्रॉफिक. गोनॅडोट्रॉफिक म्हणजे गोनॅडशी रिलेटेडचे हार्मोन, आणि ट्रॉफिक हार्मोन्स म्हणजे की जेही ट्रॉफिकचं नावच हे होते, आपण पुढेही ट्रोफोब्लास्ट वगैरे पाहू की जेही हार्मोन्स त्या पर्टिक्युलर सेलला जाऊन तिथे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात किंवा जे ग्रोथ ऍक्शन्स आहे त्यांची, त्याला म्हणतो आपण गोनॅडोट्रॉफिक हार्मोन्स. म्हणजे ग्रोथ देत आहे
हे हार्मोन्स कसे आहे, ट्रॉफिक हा शब्द आला म्हणजे का, त्या पर्टिक्युलर सेलला जाऊन ते ग्रोथ प्रोव्हाइड करत आहे किंवा स्टिम्युलेशन देत आहे. ट्रॉफिक हार्मोन आहे तो गोनॅडोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन. तर हा काय न्यूट्रिशन प्रोव्हाइडिंग आहे किंवा ग्रोथ प्रोव्हाइडिंग आहे. तो ग्रोथ कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, तो ग्रोथ प्रोव्हाइड करणार आहे या ओव्हरीज मध्ये जवळपास 60 ते 80 हजार एवढे प्रायमरी oocytes आहेत. तर त्याच्यातून 5 ते 15 बाहेर निघाले म्हणजे त्या ओव्हरीज मध्येच आहे. तर त्यांच्या बँक मधून दरवाजा खोलून कुठे निघाले, त्या ओव्हरीज मध्येच आहे पण बाहेर निघाले. किती निघाले, 5 ते 15 प्रायमरी oocytes निघाले. 5 to 15 प्रायमरी oocytes निघाले. आणि प्रायमरी oocyteचं स्ट्रक्चर काय होतं, सिंपल प्रायमरी oocyte हे कुठे होऊन राहिलं, सगळं हे होऊन राहिलं ओव्हरीजच्या आतमध्येच होऊन राहिलं. तर 5 ते 15 असे प्रायमरी oocytes असेल. तर 5 ते 15तून आपण समजा हे 15 आहे, आपण एक पूर्ण पाहू. तर एक जो आहे प्रायमरी oocyte, हा झाला प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte झाला, ठीक आहे. प्रायमरी oocyteला फ्लॅट एपिथेलियल सेल्सची कव्हरिंग होते. हा जर प्रायमरी oocyte असेल, ठीक आहे, तर सुरुवातीमध्ये याला काय होतं, फ्लॅट एपिथेलियल सेल्सची अशी कव्हरिंग होती, फ्लॅट सेल्स होते, त्याच्या अवतीभोवती सेल्स कसे होते, फ्लॅट सेल्स होते. क्लिअर झालं. याचं हे स्ट्रक्चर म्हटलं मी प्रायमरी oocyteचं. पण जेव्हा जीएनआरएच नाही, तुम्ही सांगितले नाही यार, तुम्ही सांगा ना की जी अँटेरियर पिट्युटरी काय रिलीज करते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करते. तर एफएसएच जेव्हा या ओव्हरीज मध्ये गेला तर त्याच्यातून 5 ते 15 प्रायमरी oocyte जो काय होता, फ्लॅट एपिथेलियल सेल्स होते. तर अंडर द स्टिम्युलेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेट करून राहिला ना हार्मोन, तर या फॉलिकलला स्टिम्युलेट करून राहिला. तर या प्रायमरी oocyteला जे फ्लॅट एपिथेलियल सेल्स होते याचं रूपांतर आता तो करणार आहे मल्टीलेयर्ड क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स. म्हणजे हे जेव्हा 4 होते तर आता इथे 40 करण, म्हणजे जे सेल पहिले फक्त 4 होते या प्रायमरी oocyteच्या वरती किती होते, फक्त अवतीभोवती 4 होते. तर एफएसएच आल्यामुळे आता तिथे 40 बनल. आणि हे जे 40 बनले त्याला म्हटलं मी मल्टीलेयर्ड एकावर एक लेअर, मल्टीलेयर्ड क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स, किंवा शॉर्ट मध्ये त्यांना म्हटलं होतं ग्रॅन्युलोसा सेल. यांना काय म्हटलं, ग्रॅन्युलोसा सेल. क्लिअर झालं, ठीक आहे. तर याच्या वरती काय आहे मग, ग्रॅन्युलोसा. या प्रायमरी oocyteच्या सराउंडिंग काय, ग्रॅन्युलोसा सेल. आणि हे सिंगल आहे का, नाही, हे मल्टी लेयर्ड आहे, खूप सारे असे लेयर आहे त्यांच्यावर एकावर एक, बरोबर. आणि हे काय आहे तुमचे, हे काय आहे तुमचे, हे आहे तुमचे ग्रॅन्युलोसा सेल्स. एवढं झाल्यानंतर एफएसएच जो आहे हा कमी झाला का, येणं अँटेरियर पिट्युटरीतून एफएसएच येऊनच राहिला. पहिले तर एफएसएचनी सिंगल लेअरला मल्टी लेयर्ड बनवलं, ठीक आहे, त्याला म्हटलं मी ग्रॅन्युलोसा सेल्स. मग पुन्हा एफएसएच इथे येऊन राहिला. पुन्हा एफएसएच आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे की हे जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहे एक प्रकारचं ग्लायकोप्रोटीन आतमध्ये रिलीज करणार आहे, सांगितलं होतं. ग्लायकोप्रोटीन म्हणजे ग्लुकोज आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशनचं एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार आहे. तर आतमध्ये सरळ हे जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहे ह्या आतमधल्या डायरेक्शन मध्ये एक ग्लायकोप्रोटीन रिलीज करत. तर ते जे ग्लायकोप्रोटीन रिलीज करत आहे त्याला म्हटलं मी झोना पॅल्युसिडा. आणि झोना पॅल्युसिडा जो आहे तो हे फक्त ग्रॅन्युलोसा सेल्स नाही बनवून राहिले, फक्त एकमेव ग्रॅन्युलोसा सेल्सच नाही बनवून राहिले, प्रायमरी oocyte जो होता तो सुद्धा ग्लायकोप्रोटीन बाहेरच्या डायरेक्शनने फेकून राहिला. तर हे मग हा कोणी सेंड केला, हा जो सेंड केला ग्रॅन्युलोसा सेलनी, ही पहिली जी लेअर बनवली ग्लायकोप्रोटीनची त्याला म्हटलं झोना पॅल्युसिडा. आणि सोबतच प्रायमरी oocyteनी सुद्धा एक ग्लायकोप्रोटीनची लेअर बाहेर बनवली त्याच्या, आणि त्यालाही दोघांना कंबाईनली ग्लायकोप्रोटीनची लेअर बनली. दिस रेड लेअर इज कॉल्ड एज झोना पॅल्युसिडा. क्लिअर झालं. आणि आता 3 स्ट्रक्चर झाले. पहिले होता प्रायमरी oocyte, मग आता त्याच्या बाहेर बनला झोना पॅल्युसिडा, आणि त्याच्या बाहेर बनला ग्रॅन्युलोसा सेल. मग आता मी म्हटलं की झोना पॅल्युसिडा आणि ग्रॅन्युलोसा सेल्सच्या मधातली जी जागा आहे त्याला मी म्हटलं होतं अँट्रम स्पेस. खाली स्पेसला काय म्हटलं, स्पेस ऑफ अँट्रम. बढिया आहे. मग नंतर एफएसएच कंटिन्यू येऊनच राहिला भाऊ. एफएसएच थांबला का,
FSH येऊनच राहिला. मग ह्या ग्रॅन्युलोसा सेल्सला FSH भेटूनच राहिला. जेवढा FSH भेटल तेवढा तो ग्लायकोप्रोटीन आतमध्ये रिलीज करेल आणि हे झोना पॅलिसोडाची लेअर बनेल. बरं, प्रत्येकाचं महत्व आहे ते. झोना पॅलिसोडाचं महत्व काय माहिती आहे का? जेव्हा हा सेकंडरी ओसाइट किंवा ग्राफियन फॉलिकल जो आहे हा रप्चर होईल, हा रप्चर झाल्यानंतर हा सेकंडरी ओसाइट बाहेर निघत आणि जेव्हा स्पर्म येईल ना, तर स्पर्म काही एकटा नाही येत, तो अशी फौज घेऊन येते. जवळपास असे मिलियन्स ऑफ स्पर्म येते. तर असे मिलियन्स ऑफ स्पर्म सगळे मिळून फर्टिलाइज नाही करत त्या ओमला. फक्त जरी 1000 स्पर्म असेल तर एकच स्पर्म आहे जो की फर्टिलाइज करते एका ओमला. समजलं का? तर त्याच्यासाठी झोना पॅलिसोडा सगळ्यात महत्वाचा रोल निभवते, की जेव्हा पहिला एक स्पर्म जर या झोना पॅलिसोडा टच झाला, मी ही गोष्ट करत आहोत, जर हा फिम्ब्रिया एम्पुला पार्ट मध्ये आला तर किंवा इथून निघाल्यावर रप्चर झाल्यानंतर, मी याची फंक्शन सांगत आहोत झोना पॅलिसोडाचं. तर त्याचं महत्व काय, की जर 100 स्पर्म आले असेल तर 100 मधून फक्त एकालाच तो एंट्री देते आतमध्ये. म्हणजे पहिला जो हार्डेस्ट म्हणजे जे फास्टेस्ट स्पर्म असेल आणि विथ चांगला न्यूक्लियस वगैरे आणि विथ जेनेटिक मटेरियल आणि क्रोमोझोम चांगला स्ट्रॉंग वाला असेल, जो सगळ्यात पहिले पोहोचला त्या रेसमध्ये, तर तो पोहोचल्यावर जो पहिला पोहोचला त्यालाच तो एंट्री देईल. तर ते एंट्री द्यासाठी तो दरवाजा खोलेल. कोण? झोना पॅलिसोडा. आणि नंतर बाकीचे जे 99 आहे त्यांच्यासाठी लगेच लॉक मारून टाकत आणि बाकीचे 99 मरून जाईल. समजलं? तर त्याचा रोल आहे, कशाचा रोल आहे ग्लायकोप्रोटीनचा, की स्पर्मला फक्त एक स्पर्मला एंट्री द्यायचा. आणि इन सायंटिफिक व्ह्यू ऍक्च्युली होतं का, सॉफ्ट होऊन जाता झोना पॅलिसोडा, सॉफ्ट राहते, पण जसा एक पहिला स्पर्म टच झाला तर झोना पॅलिसोडा खूप हार्डन्ड होऊन जाते, खूप हार्ड होऊन जाते, की जेणेकरून बाकीचे स्पर्म आतमध्ये जाऊ नाही शकेल. क्लिअर झालं? हे झालं झोना पॅलिसोडा बद्दल. मग नंतर दिस इज युअर ग्रॅन्युलोसा सेल्स. आणि आता हे स्ट्रक्चर आहे कुठे? हे स्ट्रक्चर आहे तुमच्या स्टील ओव्हरीच्या आतमध्ये. तर इथे हे स्ट्रक्चर आल्यानंतर हे काय करते स्ट्रक्चर, ओव्हरियन स्ट्रॉमा. ओव्हरियन स्ट्रॉमा म्हणजे ओव्हरियनचे सपोर्टिव्ह टिश्यू जे असेल, त्या कनेक्टिव्ह टिश्यूची एपिथेलियल सेल्सची या ओव्हरीची लाइनिंग असेल, ती लाइनिंग चोरून घेते. ती लाइनिंग यांच्या वरती चोरून घेते किंवा यांच्या वरती टाकते ती लाइनिंग. तर ती जी लाइनिंग आहे, समजत आहे? ही जी लाइनिंग आहे, ही जी ब्ल्यू वाली लाइनिंग आहे, हे काय आहे? ओव्हरीचे ओव्हरियन स्ट्रॉमा आहे. ओव्हरियन स्ट्रॉमाचा अर्थ काय होतोय? ओव्हरीच्या आतमधले जे सपोर्टिव्ह टिश्यूज असेल किंवा कनेक्टिव्ह टिश्यूची एपिथेलियल सेल्सची जी ओव्हरीची लाइनिंग असेल, चादर असेल त्याच्यावरची, ते आपल्या अंगावर घेऊन राहिले. ठीक आहे? तर हे जे सेल्स बनवले ब्ल्यू कलरचे, याला मी म्हणतो थिका फॉलिक्युलाय सेल्स. यांना काय म्हणतो मी? थिका फॉलिक्युलाय सेल्स. क्लिअर झालं? थिका फॉलिक्युलाय सेल्स कोणी बनवले? या प्रायमरी ओसाइटनी स्वतः बनवले का? नाही, प्रायमरी ओसाइटनी झोना पॅलिसोडा बनवला. प्रायमरी ओसाइटनी फ्लॅट एपिथेलियल सेल्सला ग्रॅन्युलोसा सेल्स बनवले. पण थिका फॉलिक्युलर सेल्स, हे थिका सेल्स जे आहे हे तर आयते भेटले ना ओव्हरीज मधून, ओव्हरियन लाइनिंग. क्लिअर झालं? जे सेल हे हे जे वरचे टोकवाले आहे, थिका फॉलिक्युलर सेल आहे ब्ल्यू वाले, जे बाहेरच्या डायरेक्शनला ओव्हरीजला फेस करत आहे, जे बाहेरच्या डायरेक्शनचे आहे, त्याला सिम्पली थिका एक्सटर्ना म्हणतो. आणि जे आतमध्ये टच करत आहे या ग्रॅन्युलोसा पार्टला, ग्रॅन्युलोसा सेल्सला, किंवा जे फेस करत आहे ग्रॅन्युलोसा या पॉइंटला, जे आतमध्ये फेस करत आहे, त्याला मी म्हणतो थिका इंटरना. याला काय म्हणतो? थिका इंटरना म्हणतो. बरं, मग आता थिका एक्सटर्ना झाला आणि थिका इंटरना झाला. मग नंतर FSH बंद झाला का? FSH येणं चालूच आहे. मग FSH जो आहे हा ऍक्ट करतो या थिका फॉलिक्युलर सेल्सवर, आणि अंडर द स्टिम्युलेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, पूर्ण फॉलिकल बनेपर्यंत त्याचा रोल आहे. कोणाचा? FSH चा. पूर्ण फॉलिकल तयार होतपर्यंत. अद्यापही फॉलिकल जो आहे तो तयार नाही झाला. तर मग नंतर थिका फॉलिक्युलर सेल बनल्यानंतर FSH जो आहे तो पुन्हा अटॅच झाला कोणाला? थिका फॉलिक्युलर सेलला. आणि थिका फॉलिक्युलर सेल जो आहे आता फोर्स करणार आहे तुमच्या ग्रॅन्युलोसा सेल्सला. आता फोर्स करणार आहे तुमच्या ग्रॅन्युलोसा सेल्सला. म्हणजे थिका फॉलिक्युलर सेल जो आहे तो सांगतो ग्रॅन्युलोसा सेलला की तू बाबा आतमधल्या स्पेस मध्ये जाऊन इस्ट्रोजन रिलीज कर. क्लिअर झालं? इस्ट्रोजन कुठे रिलीज होत आहे मग? इन द स्पेस ऑफ एंट्रम. क्लिअर झालं? समजलं ना? ठीक आहे. की
थिका फॉलिक्युलाय जो सेल होता त्यांनी सांगितलं ग्रॅन्युलोसा सेल्सला की तू आतमध्ये जाऊन रिलीज कर इस्ट्रोजन. मग इस्ट्रोजन कुठे बनत आहे? या झोना पॅल्युसिडा आणि ग्रॅन्युलोसा सेल्सच्या मधातली जे गॅप होती दॅट इज युअर स्पेस वॉक, दॅट वॉज युअर स्पेस ऑफ एंड्रम. तर तिथे जाऊन इस्ट्रोजन सिक्रेट झालं. क्लिअर झालं इथपर्यंत? मग आता दोघांचे वेगळे सांगतो. आता इस्ट्रोजन बनणं चालू झालं कुठे? ओव्हरीजच्या आतमध्येच. कोण बनवत आहे? अंडर द स्टिम्युलेशन ऑफ FSH थिका फॉलिक्युलार सेल बनवत आहे आणि ग्रॅन्युलोसा सेल्सला सांगून इस्ट्रोजन बनवून घेत आहे. तर इस्ट्रोजन आता सिक्रेट होणं चालू झालं. तर या स्टेज पर्यंत हा जो कम्प्लीट स्ट्रक्चर झालाय, आता याला मी म्हणतो ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकललाच अँट्रल फॉलिकल सुद्धा म्हणतात. आहे नोट्समध्ये. ग्राफियन फॉलिकललाच अँट्रल फॉलिकल सुद्धा म्हणतात. आणि थिका फॉलिक्युलाय बद्दल एवढं सांगायचं कारण असं की जे थिका फॉलिक्युलाय एक्सटर्ना आहे, थिका फॉलिक्युलाय एक्सटर्ना म्हणजे बाहेरचे जे ओव्हरीजला फेस करून राहिले त्यांचे दोन वेगळे फंक्शन आहे की थिका एक्सटर्ना जो सेल आहे हा त्या स्ट्रक्चरला सपोर्ट द्यायचा आहे. बरोबर ना? वरचा आहे तर बॉडीगार्डच राहील. म्हणजे हा जो एक्सटर्ना आहे, जो बाहेरचे सेल आहे थिकाचे, हे थिका सेल एक्सटर्ना आणि हे थिका सेल इंटरना, दोघांचे वेगळे पर्पज आहे. जो बाहेरच्या डायरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे, थिका एक्सटर्ना, तो का करते? या स्ट्रक्चरला पूर्ण मजबूती देते, सपोर्ट करते. आणि दुसरं फंक्शन असं की थिका एक्सटर्ना जो आहे ना हा ब्लड वेसल सुद्धा डेव्हलप करते. ब्लड वेसल्स इथे डेव्हलप करते, सपोर्ट ब्लड वेसल्स. क्लिअर झालं? म्हणजे एक ते एक स्ट्रक्चरला, पूर्ण स्ट्रक्चरला हे का करत आहे? सपोर्ट देत आहे. आणि थिका एक्सटर्ना दुसरं काम सुद्धा करत आहे की ते ब्लड वेसल्सचा डेव्हलपमेंट करत आहे. ब्लड वेसल्स तिथे डेव्हलप होऊन राहिला विथ द हेल्प ऑफ थिका एक्सटर्ना. मग आता थिका इंटरना आहे. इथे महत्वाचा पॉइंट आहे थिका इंटरनल बद्दल. ऍक्च्युअली होते का की थिका जो सेल आहे ना, पूर्ण थिका जो सेल आहे इंटरना, थिका इंटरना का करते? डायरेक्टली इस्ट्रोजन नाही बनवत. थिका इंटरना बनवते अँड्रोजन्स. नेहमीसाठी लक्षात ठेवा. कुठं लिहू? थिका इंटरना काय बनवते? अँड्रोजन्स बनवते. अँड्रोजन्स बनवल्यानंतर थिका इंटरनाने काय बनवलं? अँड्रोजन्स बनवले. ते अँड्रोजन्स ज्या ती माहिती देते ग्रॅन्युलोसा सेल्सला की तू आता अँड्रोजन्सचं कन्व्हर्शन कर इस्ट्रोजन मध्ये. तू आता कन्व्हर्शन कर त्याचं कशात? इस्ट्रोजन मध्ये. समजलं का? त्या लेवलवर प्रश्न आला तर येऊ शकते, काही हे नाही सांगता येत. ठीक आहे? तर म्हणजे हो, थिका सेल्स इस्ट्रोजन बनवते का? नाही, थिका सेल अँड्रोजन्स बनवते. सर थिका सेल्स काय बनवते? इस्ट्रोजन नाही बनवत. ऍक्च्युअली थिका सेल्स हे अँड्रोजन्स बनवतात. आणि अँड्रोजन्स थिका सेल बनवल्यानंतर कोणी थिका सेल्सनी ते सांगतात ग्रॅन्युलोसा सेल्सला की याचं रूपांतर करा आता तुम्ही इस्ट्रोजन मध्ये. मग मेनली इस्ट्रोजन प्रोड्यूस कोण करत आहे? इस्ट्रोजन प्रोड्यूस करत आहे दॅट इज युअर ग्रॅन्युलोसा सेल्स. थिका सेल्स तर अँड्रोजन्स देऊन राहिला. समजे ना? दोन्ही कंबाईनली जर विचारलं, जर तुमचं अँड्रोजन नाव नाही आलं तर कंबाईनली थिका आणि ग्रॅन्युलोसा सेल्स तर इस्ट्रोजन बनवणार आहे. पण मुळात जर बेसिक मध्ये विचारलं की कोण त्याच्यातला नेमका बनवणार आहे इस्ट्रोजन, तर नेमका जो बनवणारा आहे तो आहे तुमचा ग्रॅन्युलोसा सेल्स, नॉट द थिका इंटरना सेल. थिका इंटरना का करते? अँड्रोजन बनवते आणि तो मग सांगते या पिवळ्यावाल्या ग्रॅन्युलोसा सेल्सला की याचं रूपांतर तुम्ही करा इस्ट्रोजन मध्ये आणि इस्ट्रोजन आता सोडा तुम्ही स्पेस ऑफ एंट्रम मध्ये. आता हे जे स्ट्रक्चर झालं याला का म्हटलं? ग्राफियन फॉलिकल किंवा एंट्रल फॉलिकल किंवा एंट्रल फॉलिकल. तर फॉलिक्युलर फेज काय आहे? सिंपली इट इज द फेज ऑफ ओव्हरियन सायकल स्टार्ट्स फ्रॉम डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी oocyte, तर त्याचं मॅच्युरेशन इनटू द ग्राफियन फॉलिकल. आणि ओव्हरियन सायकल कंप्लीट केव्हा होते? टिल द रिलीज ऑफ सेकंडरी oocyte किंवा ओव्ह्युलेशन पर्यंत. समजलं ना? ओव्हरियन सायकल कुठपर्यंत? आता फॉलिक्युलर फेज म्हणजे का? फॉलिकलचं मॅच्युरेशन होतं. तर फॉलिकलचं मॅच्युरेशन झालं ना? तर इथे तुमची फॉलिक्युलर फेज संपली. फॉलिकलला मॅच्युअर केलं. मग आता पुढची जी फेज आहे दॅट इज युअर
रिलेटेड टू युट्राईन सायकल. हा फॉलिक्युलर फेज हे कोऑर्डिनेटली काम करते. कोऑर्डिनेटली का करते तर लॉजिक लावा. इस्ट्रोजन आलं, इस्ट्रोजन आला तर त्याचं काम इथे ठेवायचं आहे का इस्ट्रोजनला फक्त? नाही, त्याचं काम आहे इस्ट्रोजनला, इस्ट्रोजनचं काम आहे की इस्ट्रोजन जर असेल समजा कुठे, इस्ट्रोजन आहे तुमचं या प्रायमॉर्डियल फॉलिकल मध्ये, सॉरी ओव्हरीज मध्ये, ओव्हरीज मध्ये आहे तुमचं, ठीक आहे. काय इस्ट्रोजन, इस्ट्रोजन कोणाच्या आतमध्ये आहे? या प्रायमॉर्डियल फॉलिकलच्या आतमध्ये. तर हे इस्ट्रोजन जे आहे कुठे जाते? ह्या एंडोमेट्रियलची जी लाइनिंग असेल याच्याकडे रिसेप्टर्स असतील, याच्याकडे रिसेप्टर्स असतील कोणासाठी? इस्ट्रोजनला रिसीव्ह करण्यासाठी. त्याच्या महत्वाची एक गोष्ट अजून सांगितलं तर आहे पण लक्षात राहू द्या की हे एकच होता का असा बनणारा? हा एकच होता का बनणारा? नाही, हे किती बनत होते असे? 5 ते 15. तर बाकीचे 14 कडे का झालं? बाकीचे 14 ज्याच्याकडे सगळ्यात जास्त रिसेप्टर होते तोच हा स्ट्रक्चर टोटली बनवू शकला आणि बाकीचे 14 डिजनरेट झाले. तर ते डिजनरेशनला काय म्हटलं? फॉलिक्युलर ऍट्रे. कशामुळे मिळले? फॉलिक्युलर ऍट्रेशियामुळे. क्लिअर झालं. आणि हा एकच उरला आता, बरोबर. आता हा इस्ट्रोजन सिक्रेट करणं चालू केलं, बरोबर. तर जवळपास 7 ते 8व्या दिवसापर्यंत FSH जो आहे तो सिक्रेट होणं चालू राहते. 8व्या दिवसापर्यंत. हे किती वेळ लागू राहिला? मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग झाली, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल कमी झाली, FSH ची लेवल हळूहळू वाढणं चालू झाली. तर मग नंतर जेव्हा जेवढा जास्त जास्त राहील तर 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी जास्त प्रमाणात गरज राहील, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, बरोबर. मग नंतर आता इस्ट्रोजन आला तर फॉलिक्युल पूर्णपणे, FSH चं काम काय होतं? या 15 मधून एकाला चांगल्या रीतीनं मॅच्युअर करायचं, हे काम होतं FSH चं. तर FSH चं काम संपलं ना, मग पुन्हा जर FSH येतच राहिला तर तो पहिलेच एवढं डायलेशन, ब्लड वेसल वगैरे हे स्ट्रक्चर खूप मोठं होऊन जाईल कंटिन्युअस स्टिम्युलेशन दिलं तर. FSH चं काम संपलं ना आता. तर आता FSH लागणार आहे का? नाही. तर आता FSH ला कमी करायचं किंवा दाबण्याचं काम करते तुमचा इस्ट्रोजन, ठीक आहे. आणि महत्वाचा रोल म्हणजे इस्ट्रोजन आलं आणि फॉलिकल मॅच्युअर झालं तर फॉलिक्युलर फेज तुमची संपली ऍट डे 7 to 8 ला आणि इस्ट्रोजन चालू झाला. तर इस्ट्रोजन काय करत आहे? तुमच्या एंडोमेट्रियल जी लाइनिंग आहे युट्रसची पहिली, त्याला जाऊन तिथे इस्ट्रोजन रिसीव्ह होत आहे रिसेप्टर्सला जाऊन. आणि एंडोमेट्रियलचे जे सेल्स होते इथे फक्त 10 होते, ठीक आहे. एंडोमेट्रियलचे सेल्स एकदम उरले सुरले 10 होते. पण इस्ट्रोजन आल्यानंतर आता इथे 100 झाले, 1000 झाले. तर एंडोमेट्रियल म्युकोसल जे सेल असेल, एंडोमेट्रियलची लाइनिंगचे जे सेल असेल त्याला रॅपिड मल्टिप्लिकेशन करणं चालू केलं, रॅपिड मल्टिप्लिकेशन चालू केलं. म्हणून त्याला मी म्हटलं एंडोमेट्रियलचं प्रोलिफरेशन होत आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन हार्मोन, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन हार्मोन. तर इथे काय होऊन राहिलं? प्रोलिफरेशन होऊन राहिलं. तर दुसरी जी सायकल आहे किंवा फेज आहे तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलची, दॅट इज युअर प्रोलिफरेशन फेज. समजलं? तर इकडे प्रोलिफरेटिव्ह फेज राहते आणि प्रोलिफरेटिव्ह फेज झाल्या झाल्या कुठली फेज चालू होते? प्रोलिफरेटिव्ह फेज. काय बोललो मी? काही चुकीचं बोललो का? तर इकडे जे राहते दॅट इज युअर फॉलिक्युलर फेज आणि फॉलिक्युलर फेज संपल्या संपल्या चालू होते तुमची प्रोलिफरेटिव्ह फेज. आणि प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणजे सरळ सरळ इस्ट्रोजन येणं आणि इस्ट्रोजन आल्यामुळे एंडोमेट्रियलचे जे सेल्स असेल त्याचं रॅपिड प्रोलिफरेशन होणं, दॅट इज युअर प्रोलिफरेटिव्ह फेज. बरं, अजून एक गोष्ट की इस्ट्रोजन आला आणि एंडोमेट्रियल सेल्सला मल्टिप्लाय केलं. मग हाही प्रश्न येईल पुढे पुढे आपण तेही पाहू की एंडोमेट्रियलच्या ना वेगळे वेगळे लेयर्स असतात. सगळ्यात पहिली जी लेअर राहते त्याला म्हणता तुम्ही बेझल लेअर ऑफ एंडोमेट्रियल. काय म्हणता? बेझल लेअर. बेझल लेअर म्हणजे एकदम बेसिक वाली, मुळातली, एकदम डीप वाली, जी एकदम आतमध्ये असेल. आणि नंतर जे सेल्स बनतात ना नवीन वाले, जे 10 सेल्स होते हे कधीच नाही जात तिथून. जे मी म्हटलं ना 10 ते 100 बनते आणि 100 चे 1000 बनते, पण 10 जे आहे तर ते कधीच नाही जात, ते 10 जशान तशीच राहतात. ते हे जे 10 तशान तसे राहतात त्याला म्हणतो मी एंडोमेट्रियलची बेझल लेअर. आणि मग इस्ट्रोजनच्या अंडरमध्ये 10 चे जे 100 झाले, 10 चे 100 झाले म्हणजे वाढले किती?
90 ना कॅल्क्युलेशन. तर वाढले किती 90. तर त्याचे 90 बनले. दॅट इज युअर फंक्शनल लेअर ऑफ एंडोमेट्रियम. दॅट इज युअर स्ट्रॅटम फंक्शनलिस, स्ट्रॅटम बेसालिस पाहू आपण तिकडे. पण सध्यासाठी एवढं ओरिएंटेशन होऊन जा की इथे जी लेअर आहे 10 सेलची याला म्हणतो मी स्ट्रॅटम बेसालिस किंवा एंडोमेट्रियलची बेझल लेअर. आणि जे नंतरची लेअर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन हे नवीन लेअर तयार होते त्याला म्हणतो मी स्ट्रॅटम फंक्शनलिस किंवा एंडोमेट्रियल काय फंक्शनल लेअर ऑफ एंडोमेट्रियल. तर जे श्रेड ऑफ होते, जे ब्लिडिंग मध्ये जी लेअर जाते ती जाते तुमची फंक्शनल लेअर. आणि जी राहते ती कुठली राहते, त्या बेझल लेअरला कधीच धक्का नाही पोहोचत. स्ट्रॅटम बेझलिसला कधीच धक्का नाही पोहोचत, ते दशांताशी राहते. हे क्लिअर झालं. तर 2 स्टेजेस झाले आपल्या, फेजेस झाल्या. एक झाली तुमची फॉलिक्युलर फेज आणि दुसरी झाली तुमची प्रोलिफरेटिव्ह फेज. क्लिअर झालं. बरं, फॉलिक्युलर फेज कोणाची होती, ओव्हरियन सायकलची. आणि प्रोलिफरेटिव्ह फेज कोणाची होती, युट्रसची. क्लिअर झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे फेज आहे तुमची दॅट इज युअर ओव्हुलेटरी फेज.